UCN पर्यावरण संवर्धन सीझन 4 च्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत महिला समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा भंडारा इथे। या शाळेविषयी बोलायचं झालं तर 1930 साली ह्या संस्थेची स्थापना झाली आणि गेली 95 वर्ष इथे नवीन पिढी घडवण्याच्या दृष्टीने शाळेत सगळे संस्कार मुलांना दिले जातात। त्यांना एक सजग जागरूक नागरिक तयार करण्याच्या दृष्टीने इथे सगळे उपक्रम राबवले जातात। आणि पर्यावरण संवर्धन सीझन 4 UCNचा हा जो उपक्रम आहे याविषयी बोलायचं झालं तर UCNचा कायम प्रयत्न असतो समाज जागृतीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आणि त्यापैकीच एक म्हणजे पर्यावरण संवर्धन, जिथे वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण जात असतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच आपल्या देशाच्या भावी पिढीला पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो। या प्रयत्नाच्या दृष्टिकोनातून तिथे वेगवेगळे विषय आपण देतो आणि त्यात चित्रकला स्पर्धा सुद्धा या मुलांची घेत असतो। चला तर मग महिला समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा भंडारा इथल्या मुलांना भेटूया, त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती जागृत करूया आणि त्या संस्थेविषयी या शाळेविषयी सुद्धा जाणून घेऊया। महिला समाज भंडारा या संस्थेची स्थापना 1930 साली झाली। तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता, म्हणून महिलांना थोडंसं बाहेर पडणं, घराबाहेर पडणं अवघड होतं। त्यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने त्यावेळेस काही समविचारी महिला एकत्र आल्या आणि त्यांनी या महिला समाज संस्थेची स्थापना केली। ह्या शाळेच्या सगळ्या स्थापनांमध्ये आमच्या पूर्वीच्या अध्यक्षा स्वर्गीय श्रीमती लीलाताई गुप्ते आणि त्यावेळेच्या सचिव माननीय स्वर्गीय सुहासिनी उमाळकर मॅडम यांनी अतिशय यांचं मोलाचं योगदान तिथे दिलेलं आहे। पर्यावरण संरक्षण हा अतिशय आणि संवर्धन हा अतिशय एक महत्त्वाचा विषय आणि याचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटलं पाहिजे, कळलं पाहिजे। कारण आता ही औद्योगिकरणामुळे काय झालेलं आहे की अतिशय पर्यावरणाची हानी झालेली आहे आणि म्हणून ही जाणीव त्यांना ह्या वयात जर झाली तर ही जाणीव जागृती आणि त्याबरोबरच हरित क्रांती, मला असं वाटतं ही काळाची गरज आहे आणि मुलं त्या बाबतीमध्ये अतिशय अवेअर आहेत। आमच्याकडे आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो, मध्ये या अशाच ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स घेत असतो, या विषयावरती आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेत असतो आणि त्यामुळे आमच्या या शाळेमधून सुद्धा आम्ही थोडंसं फार योगदान देण्याचा प्रयत्न करतो। आपल्या UCNचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की अशा प्रकारचा आपण हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा आणि संरक्षणाचा मुलांमध्ये जाणीव जागृती करण्याचा घेता आहात, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। आणि तुम्हाला तसं थोडंसं आयडिया असेलच आज आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशन जी घेतो आहे ती कशा करता आहे। तर UCN हे न्यूज चॅनल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, किती जण बघतात? खरंच न्यूज बघतात? अरे वा, खूप छान मुलं आहात तुम्ही म्हणजे। तर UCN चॅनल तर्फे आज आपण तुमच्या शाळेत ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेणार आहे। आता विषय असा आहे की तुमच्या शाळेत तुम्हाला नेहमी खूप छान गोष्टी सांगितल्या जातात, खूप छान संस्कार दिले जातात, त्यातच एक पॉइंट असा ॲड होतो जो सगळीकडे आपण आजकाल वाचतो बघतो, म्हणजे पर्यावरण संवर्धन। आपल्या या कॉम्पिटिशनचं नाव सुद्धा आहे पर्यावरण संवर्धन। आपण सगळी जण एक जबाबदार नागरिक आहोत। आपली जबाबदारी आहे की आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ सुंदर ठेवायचं आणि हिरवळ जी आहे ज्याला आपण ग्रीनरी म्हणतो ती हिरवळ सुद्धा वाढवून खूप छान पर्यावरण संरक्षण करण्याचा आपला प्रयत्न असतो।
म्हणून हा टॉपिक आपण सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा या वर्षी म्हणजे आता तुम्हाला जे ड्रॉइंग काढायचं आहे ते ग्रीन सिटी क्लीन सिटी हा विषय तुमच्याकरता आहे. त्यामध्ये तुम्हाला दर्शवायचंय तुमचं शहर ग्रीन आणि क्लीन कसं तुम्ही ठेवाल आणि जेव्हा तुम्ही ग्रीन आणि क्लीन सिटी कराल तर ती कशी दिसेल हे एक इमॅजिनेशन असणार आहे आणि ते तुम्ही तुमच्या शीट्सवर उतरवायचंय इमॅजिनेशन. कळलंय? तर आता आपण ड्रॉइंग कॉम्पिटिशनला सुरुवात करणार आहोत. रेडी? सो टाइम स्टार्ट्स नाव. साली झालेल्या या समाजाची स्थापना ॲक्च्युअल ही संस्था सामाजिक संस्था आहे. पण या सामाजिक संस्थेने बालक मंदिर सुरू केलं आणि पाहता पाहता या समाजाचं ही शैक्षणिक संस्था म्हणून कधी परिवर्तन झालं हे समजायला सुद्धा आम्हाला वेळ मिळाला नाही. आणि बालक मंदिर ते 12वी पर्यंतची मजल आम्ही मारली. वास्तविक उद्देश काय? महिला समाज, महिलांसाठी काम करणारा, महिलांचीच ताकद किंवा त्यांचं सक्षमीकरण वाढवणे, त्यांना थोडंसं अलर्ट करणे, जागं करणे हा प्रयत्न या संस्थेचा आहे आणि राहील. तर अगदी स्थापन झाल्यापासून 1-2 वर्षानंतर जे काही आमचे उपक्रम सुरू झाले, काही उपक्रम निश्चित आहेत ते होतातच आणि काही परिस्थितीप्रमाणे किंवा वर्तमान परिस्थिती करंट आपण ज्याला म्हणतो त्या मुद्द्यावर घेऊन आम्ही लगेच त्या बाबतीतली जाणीव महिलांना देत असतो. आमचा हा हॉल आहे, यामध्ये 5 दिवसाचा शारदोत्सव, महिला दिन हे ठरलेले आहे, जागतिक महिला दिन 8 मार्च, आणि एक आमसभा असते सदस्यांची सगळ्या महिला. हे 3 आमचे मुख्य फिक्स आहेत जे दरवर्षी त्या त्या ठरलेल्या तारखांप्रमाणे होतात. एकंदरीत अगदी बालक मंदिरमध्ये आलेली मुलगी ती जेव्हा 12वी होऊन निघते, प्रयत्न हाच असतो की ती रेडी होऊन बाहेर पडावी सगळ्याच बाबतीत. स्वतःला जपणं, समाजासाठी काहीतरी करणं, कुटुंब, समाज, पर्यायाने देश, या सगळ्यांना त्या घटकाचा, त्या व्यक्तीचा उपयोग होईल अशा रीतीने सगळी वाटचाल त्यांना करायची हे आम्ही त्यांच्यावर बिंबवतो. म्हणजे आम्ही वर्षभर इतक्या 9 जणी आम्ही मॅनेजिंग कमिटीचे मेंबर आहोत. कोणी ना कोणी पर्यायाने त्या त्या प्रसंगाने या मुलींना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि उद्बोधन देत असतो, ज्याचा ते पूर्ण लाभ घेतात आणि स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतात सगळ्या क्षेत्रामध्ये. तर आता आमचा येत्या सत्रामध्ये एक पालक मातोश्री संमेलन घ्यायचा विचार आहे, कारण मातांना थोडं जागरूक केलं की त्यांची मुलगी ही आपोआप योग्य रीतीने मार्गक्रमण करेल. तर तो प्रयत्न आम्ही करणार आहोत की एक हाफ डे, अर्ध्या दिवसाचं जर मातोश्री संमेलन घेता आलं आणि आजकालची मुलींची वागणूक या मोबाईलमुळे वगैरे जी बदललेली आहे ती पुन्हा पूर्ववत आपल्या संस्कृतीकडे वळवता येऊ शकते का, याविषयीचं उद्बोधन आमच्या समाजातर्फे महिलांना केलं जाणार आहे. असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यश सांगता येत नाही, पण प्रयत्न मात्र नक्की करणार आहोत. नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर पांडे, महिला समाज प्राथमिक शाळा भंडारा याची मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेत बालक मंदिर ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत. या वर्गांमधून मुलांना संस्कार देण्यासंदर्भात आमचा सकाळचा परिपाठ हा अतिशय उत्तमरित्या सादर केला जातो. परिपाठामध्ये बोधपर गोष्ट, बातमी, वार्ता, व्यक्तिविशेषाबद्दल माहिती दिल्या जाते. यानंतर ज्यावेळेला वर्गात जातात त्यावेळेला सकाळची सुरुवात ही श्लोकांनी होतं. मनाचे श्लोक, रामरक्षा, भीमरूपी यासारखे श्लोक परिपाठामध्ये घेतल्या जातात. यानंतर मुलांचा बौद्धिकही विकास आवश्यक आहे, त्या दृष्टीने वर्गामधील शिक्षक हे सर्व प्रवीण असलेले शिक्षक आहेत. ते आपापला विषय योग्यरित्याने शिकवतात. यासोबतच शाळांमध्ये विविध कॉम्पिटिशन्स घेतल्या जातात.
उदाहरणार्थ इतर संस्थेच्या रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रज्ञाशोध स्पर्धा, गणिताची परीक्षा, याशिवाय स्कॉलरशिप इयत्ता 5वीसाठी स्कॉलरशिपचे वर्ग चालतात, त्याचं मार्गदर्शन केलं जातं. नवोदय परीक्षा जी चालते त्याचंही मार्गदर्शन आपल्या इथे होतं. याशिवाय इतर कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थी प्रवीण व्हावे या दृष्टीने आमच्या शाळेमध्ये भंडारा जिल्ह्यातनं फक्त आमच्या शाळेमध्ये मंथन या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे क्लासेस चालतात. गेली 3 वर्ष हे क्लासेस आमच्या इथे चालतात आणि जिल्हा स्तरावर आतापर्यंत 12 मुलं मेरिट आलेली आहेत. याशिवाय इयत्ता 5वीमध्ये आमच्या शाळेतनं पूर्वीपासूनच पहिला दुसरा हा जिल्ह्यातनं आमच्या शाळेचा नेहमी असतो. मी सौ विद्या बरबडीकर, माजी मुख्याध्यापिका, महिला समाज प्राथमिक शाळा भंडारा. या शाळेमध्ये जसं शैक्षणिक गुणवत्ता किंवा बौद्धिक गुणवत्ता मुलांची विकसित व्हावे म्हणून जसं शासन प्रयत्न करतं, त्यावेळेस मागच्या वर्षी अनेक उपक्रम या ठिकाणी मी राबवले. त्यामध्ये भगवद्गीतेचा अध्याय ही जी ऑनलाईन होती त्यावेळेस दररोज 4 वाजता विद्यार्थ्यांना बोलवण्यात येत होतं आणि त्यांच्याकडनं भगवद्गीतेच्या अध्यायाचं पठण केलं जात होतं. त्याचप्रमाणे मुलांमध्ये संगीताबद्दल रुची असावी, कारण संगीत हा आपल्या जीवनाचा आत्मा आहे आणि मग ते संगीत जर त्यांच्या मनात रुळलं तर त्यांचं जीवन पण अतिशय संगीतमय होऊ शकतं. आणि त्याकरता आम्ही 26 जानेवारी निमित्त ज्या कोणत्या कला गायन स्पर्धा होत होत्या त्यामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सहभागी करत होतो आणि आमच्या शाळेचा नेहमी त्या समूहगीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक येत होता. मी सुषमा तुमसरे, HM कॉन्व्हेंटची आहे, महिला समाज. आमच्याकडे आम्ही मुलांच्या विकासाकरता प्रोजेक्ट असते दर महिन्याचा आणि डे मुलांना कलरची रंगाची ओळख व्हावी, तसेच व्हेजिटेबल्स डे करतो का त्याच्यामुळे ते दर आठवड्याला त्यांना म्हणजे वेगवेगळं थीम देत असतो किंवा त्यानुसार त्यांना म्हणजे भाज्यांची खाण्याची सवय लागावी आणि कलर्स आणि रोड क्रॉसिंगचे त्यांना आम्ही प्रशिक्षण देत असतो आणि त्यांच्या क्राफ्ट ॲक्टिव्हिटी दर सॅटर्डेला होत असते आमच्याकडे. एकंदरीत आम्ही मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि त्यानुसार आमच्या कॉन्व्हेंटमध्ये आम्ही सगळे उपक्रम राबवत असतो. नमस्कार, मी प्रमोद काशीनाथ सेलोकर, सहाय्यक शिक्षक तथा अटल लॅब इंचार्ज. दरवर्षी आमच्या शाळेतील विद्यार्थी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्याअंतर्गतच केंद्र शासनाची एक स्कीम आहे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत आमच्या शाळेला 20 लाख रुपयाची अटल लॅब मिळालेली आहे. या अटल लॅब अंतर्गत शाळेला 3D प्रिंटर, टेलिस्कोप, विविध AI बेस्ड सेन्सर आणि असे विविध सगळ्या वस्तू आमच्या शाळेला मिळालेल्या आहेत आणि अशी एक वेल फर्निश लॅब शाळेच्या उपक्रमात ही तयार झालेली आहे. या लॅबमध्ये शाळेतील विद्यार्थी येतात आणि विविध प्रयोग करतात. त्या प्रयोगाला लागणारे साहित्य, सगळे जे टूल्स वगैरे आहेत हे सगळे या ठिकाणी आहेत, उपलब्ध आहेत. एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा आणि या उद्देशाने केंद्र शासनाने स्कीम निर्माण केलेली आहे आणि त्या अंतर्गत आमच्या शाळेला मिळून हे विद्यार्थी याचा गेल्या 4 वर्षापासून फायदा घेतात आहे. मी वैशाली गंगाधर धारसकर, मुख्याध्यापिका, श्रीमती सावित्री देवी शिवनारायण सारडा महिला समाज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भंडारा. ही शाळा भंडारा शहरातील नामवंत अशी शाळा आहे. आमच्या शाळेत आज माध्यमिक ते उच्च माध्यमिकपर्यंत जवळपास 520 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागच्याच वर्षी म्हणजे 2023ला शाळेला माध्यमिक विद्यालयाला 25 वर्ष आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला 10 वर्ष पूर्ण झाले. दरवर्षीच शाळेचा निकाल जवळपास 22 ते 23 वर्षांपासून 100% लागत आहेत आणि दरवर्षीच विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवतात. शाळेमध्ये जवळपास उत्तम असं ग्रंथालय आहे आणि 1,500 पुस्तकं या ग्रंथालयात आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विद्यार्थी शाळेला एक पुस्तक भेट देतात. नाविन्यपूर्ण असा उपक्रम शाळेत राबवला जातो. आत्ताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेला तालुकास्तरीय 2य क्रमांक प्राप्त झालेला आहे. या सर्वांमध्ये शाळेतील संचालक मंडळात संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर विशाखा गुप्ते मॅडम, तसेच संस्थेच्या सचिव माननीय मोगे मॅडम आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शन करत असतात. सोबतच सर्व शिक्षक वृंद सहकार्य करत असतात आणि त्यामुळे शाळा आज या शहरात प्रसिद्ध अशी शाळा आहे.
स्वच्छ होऊ शकतो. भंडारा क्लीनेस्ट सिटीमध्ये येऊ शकतो. मध्य प्रदेशमधील इंदोर सिटी ही इंडियामधील मोस्ट क्लीनेस्ट सिटीमध्ये आहे. तर आपला भंडारा पण येऊ शकतो. टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, ग्रॅज्युएशन प्रत्येक वस्तूमध्ये आपला भंडारा समोर राहू शकतो. जर आपण झाडे लावले, बरोबर कचरा एकत्रित करून ठेवलं तर आपला भंडारा स्वच्छ राहील, क्लीन राहील आणि आपल्याला जास्त रोगसुद्धा होणार नाही. आपण जेव्हा झाडे वगैरे काढतो, डोंट कट फॉरेस्ट, झाडे जगवा झाडे लावा हा पण नारा आपण म्हणतो. ह्या नाऱ्याचं पालन केलं तर आपण खूप समोर जाऊ शकतो. जे झाड आपल्याला जास्त ऑक्सिजन देतात ते झाड लावायला हवे आपल्याला. जर आपण प्लास्टिक यूज करतो, प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. प्रत्येक जणांनी 5 तरी झाडे लावायला हवी. अगर हमने कचरे को पूरे गांव का या फिर शहर का कचरा एक जगह अच्छे से उसे जलाया, स्वच्छता रखी या फिर आजू बाजू कचरा नहीं फैलाया तो उससे हमें बीमारियां नहीं होंगी, बहुत सारे फायदे होंगे. लेकिन अपने यहाँ पे थोड़ा इधर कचरा होगा, कोई कागज़ के टुकड़े होंगे, कोई ना कोई कचरा होता है. कई सालों से मध्य प्रदेश की इंदौर सिटी क्लीनेस्ट सिटी रह चुकी है. वैसे हमें भी लगना चाहिए कि हमारी सिटी भी स्वच्छता में सबसे आगे रहे. अगर हमने ऐसा ठाना तो सड़कों पे से जाए तो रास्ते साफ हो, सुंदर हो और हर एक जगह पेड़ लगे हो, हमें भी खुद अच्छा लगता है और अपने बीमारियां नहीं फैलती. बहुत सारे फायदे हैं अपने. आम्ही भारताचे जागरूक नागरिक ही शपथ घेतो की आम्ही आपल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही आपले घर, गल्ल्या, शाळा, कार्यालय आणि सार्वजनिक स्थळ स्वच्छ ठेवू. आम्ही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करू. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवून त्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करू. आम्ही प्लास्टिकच्या वापराला मर्यादा घालू आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारू. आम्ही जल, वायू आणि भूमी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करू व इतरांना यासाठी प्रेरित करू. आम्ही झाडं लावू, हरित क्षेत्र वाढवू आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा जबाबदारीने वापर करू. आम्ही पर्यावरण संरक्षण हे आपले नैतिक कर्तव्य मानू आणि आयुष्यभर या अभियानासाठी कटिबद्ध राहू. आम्ही संकल्प करतो की आपले पर्यावरण स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करू. स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन. थँक्यू. आता इतकी छान तुम्ही सगळ्यांनी चित्र काढली आहेत, तर रिझल्ट ऐकण्याकरता आपण शाळेच्या मॅनेजमेंटला इन्व्हाइट करू. ड्रॉइंग्स बघितले तुम्ही, खूप सुंदर सुंदर काढले. नक्कीच सगळ्या टीचर्स ज्यांनी जज केले आहेत त्यांना म्हणजे कन्फ्युजन झालं असेल की कोणाला प्राईज द्यावं आणि कोणाला देऊ नये. तेव्हा
थर्ड प्राइज आपण आता डिक्लेअर करणार आहोत. कुणाला मिळालं असेल असा तुमचा अंदाज आहे? थर्ड प्राइज म्हणजे तिसरं बक्षीस ज्यांना मिळणार आहे ते आहे वंश सवा लाखे. जोरदार टाळ्या वंश सवा लाखे करता. आणि मी कोलते मॅडमला विनंती करीन की त्यांनी वंशला गिफ्ट द्यावं. आणि हे वंशचं ड्रॉइंग जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वंश करता. वंशला मिळतंय युसीएनकडनं गिफ्ट. फर्स्ट प्राइजची अपेक्षा होती. हरकत नाही, आम्ही दरवर्षी कॉम्पिटिशन्स घेतो, दरवर्षी येऊ आम्ही. चैतन्य डोंगरे याला सेकंड प्राइज जात आहे. आणि मी मोघे मॅडमला विनंती करीन की त्यांनी चैतन्याला गिफ्ट द्या. चैतन्याला मिळतंय युसीएनकडनं गिफ्ट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फर्स्ट प्राइज गोज टू हितेश्वरी निखारे. गीतेश्वरी निखारे. मोघे मॅडम तुम्हाला विनंती आहे की तुम्ही गीतेश्वरीला गिफ्ट द्या. जोरदार टाळ्या. इतकं छान तुम्ही गेस केलं आणि इतकं सुंदर ड्रॉइंग केलं आहे. UCN presents Green City, Green City, Green City, Green City, Green City, Green City. UCN पर्यावरण संवर्धन यात्रा सीझन 4च्या निमित्ताने आज आपण आलो होतो महिला समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा भंडारा इथे. इथल्या मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती बघितली तर लक्षात येतं की आपली येणारी पिढी किती सजग जागरूक आहे. त्यांनी रेखाटलेली चित्र, त्यांच्या कल्पनेतलं स्वच्छ सुंदर शहर हे बघितल्यावर एकच आशा निर्माण होते की ही मुलं जी आजची ही जी पिढी आहे ते येणारं आपल्या देशाचं भविष्य आहेत. आणि त्यांनी आज जे प्रण घेतला आहे सुंदर स्वच्छ शहर ठेवण्याचा ते अंमलात आणतील. आणि ग्रीन सिटी क्लीन सिटीचा उच्चांक गाठून फक्त आपलं शहर नाही तर भारत देशसुद्धा सुंदर सुरेख असा भविष्यात घडवतील हीच आशा करूया. आणि या यात्रेची पुढची वाटचालही अशीच सुखकर होईल अशी आशा करूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आणखीन एका नवीन शाळेत जाऊया, तिथल्या विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती बघूया आणि त्यांनासुद्धा सुंदर पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करूया. नमस्कार.